परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरू मोरे दादा आणि आपले सर्वांचे श्रद्धास्थान परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी त्रिवार वंदन। ते आपल्या पुण्यभूमीमध्ये आज मूल्य शिक्षण मेळावा अंतर्गत आपण जो काही 2 दिवसीय अतिशय महत्त्वाचा ज्ञानाचा प्रत्येक कुटुंबाला उपयोगी पडणारा असा एक आगळा वेगळा सोहळा, आगळा वेगळा कार्यक्रम आपण आपल्या सर्व सेवेकऱ्यांच्या सहभाग सहकार्यातून आज जो मांडलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व वेगवेगळे विभाग असो, मान्यवर, या सर्वांच्या साक्षीने आज आपण तुळशी विवाहाचं सुद्धा औचित्य साधून तुळशी दामोदर विवाहाचा आपण सोहळ्यात आपण सर्वजण साक्षीदार झालो। आणि गुरुमाऊली सांगतात की जो जो कोणी मनोभावे या तुळशी विवाहाला हजेरी लावतो त्याला भगवान श्रीकृष्णांचा आशीर्वाद भेटतो। ज्याचा विवाह पेंडिंग असेल त्याला इच्छुकांना वधूवर त्यांना चांगले भेटतात, ज्यांचे विवाह झाले असतील त्यांना चांगली संतती होते। तर हे सर्व आशीर्वाद मनोभावे आपण त्यांचा आशीर्वाद, त्यांचं सेवा आणि त्यांना अपेक्षित असं चांगलं सत्कर्म केलं तर निश्चित आपल्याला भेटतील। आणि यासाठीच आपल्या या सेवा मार्गातून सर्व जे काही मानवी समस्या आहे, ह्या सर्व मानवी समस्या, मग ते व्यक्तिगत असो, आर्थिक असो, शेतीतली असो, पर्यावरणाची असो, गावाची असो, सर्व समस्या सोडवण्यासाठी आपल्या या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाच्या माध्यमातून जे जे काही गुरुमाऊलीने सांगितलेले 18 विभाग आहे, या 18 विभागांची या कार्यक्रमात एक झलक, हे 18 विभाग कशा पद्धतीने मानवी समस्या सोडवतात, या 18 विभागांचं एक प्रात्यक्षिक इथं आपण सर्वांनी सकाळपासून आपण त्याचं बघत आलेलो आहे, ती माहिती घेत आलो आहे। आणि ते केवळ बघून न जाता आपल्या प्रत्येकाच्या गावात, प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या मनामनात कसे पोहोचता येईल यासाठी सुद्धा आपण सर्व सेवेकरी प्रयत्न करू। जे जे काही आपले छोटे मोठे साप्ताहिक जे केंद्र आहे, दैनिक केंद्र असो, छोटं मोठं कुठलंही केंद्र असो, आकारापेक्षा उपक्रमाला खूप महत्त्व आहे। म्हणून केंद्राचा आकार जरी काहींचा छोटा असला, साप्ताहिक जरी केंद्र असलं, पण उपक्रम जर आपण अशा पद्धतीने प्रत्येकाने प्रत्येक गावात आपण जे 18 विभाग जर आपण पुढे आणले तर त्या गावात कुठलीही समस्या राहणार नाही, व्यसनाची समस्या नाही, आरोग्याच्या संदर्भात समस्या राहणार नाही, शेतीच्या राहणार नाही, कुठल्याही समस्या राहणार नाही। एक चांगला भारत निर्माण करायचा असेल तर त्यासाठी हे सर्व विभाग उपक्रम गरजेचे। आणि म्हणून आपण या कार्यक्रमाचे औचित्य साधून या पुण्यभूमीमध्ये आपण सर्व सेवेकऱ्यांनी एकत्र मिळून सर्व भाविकांपर्यंत, जे भाविक सुद्धा नसतील, जे कदाचित ज्यांचा देवावर विश्वास नसेल, अशा सुद्धा लोकांसाठी आपण इथं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून आपले सण उत्सव, आपले जे पूर्वजांनी, आपल्या संत महात्म्यांनी जे जे सांगितलेले शास्त्र आहे, या शास्त्रांचा आपल्या मनावर, आपल्या पर्यावरणावर, आपल्या परिवारावर, सगळ्या याच्यावर होणारा जो काही परिणाम आहे, हा इथं अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आपल्या त्या विभागातून मांडले गेलेला आहे। आणि हे आपल्या भावी पिढीला फार गरजेचं आहे। केवळ सण म्हणजे फक्त आजकाल एक प्रकारचा सीन तयार झालेला आहे। गणपती आले, फक्त धांगडधिंगा, फक्त तो डीजेचा आवाज, प्रदूषण, नवरात्र आलं परत अजून प्रदूषण, 9 दिवसाचं आवाज, फक्त खेळणं, मजा करणं, एवढ्यापुरतं ते सण नसतात। त्या सणांचं हे जे काही ग्लानी आलेली आहे, सणांचं आपण जे विडंबीकरण केलेलं आहे ते बाजूला करून पुन्हा व्यवस्थित त्याचा मूळ उद्देश समजून आणि प्रत्येकाच्या घरात या पद्धतीने सण कसे साजरे केले गेले पाहिजे, अतिशय सुंदर पद्धतीने मांडणी आपल्या मराठी अस्मिता विभागासहित आपल्या प्रतिनिधींनी केलेली आहे। सर्व सेवेकऱ्यांसहित भाविकांना विनंती आहे की तुम्ही अजून उद्यापर्यंत, आपल्याला संध्याकाळपर्यंत उद्या ही संधी बघण्याची, जेवढे जेवढे कोणी आपले मित्र असतील, नातेवाईक असतील, सगळ्यांना आपण निरोप द्या, जवळपासच्यांना, त्यांना म्हणा सर्व असं वारंवार बघायला भेटणार नाही। जसं कुंभमेळावा हा वारंवार होत नाही, तसा हा ज्ञानाचा कुंभ आहे, हा ज्ञानाचा कुंभ मेळावा आहे। आणि यासाठी आपण सर्वांना कुठलाही संकोच न करता आपल्या सर्व नातेवाईक सगळ्यांना आपण हे सगळं बघण्यासाठी आपण जरूर आपण त्यांना बोलवावं। केंद्रात आपण कदाचित बोलवण्यासाठी बऱ्याच वेळा आपलं थोडं हिचकिच
की एखाद्याला आपल्याला वाटतं एखाद्याचा एवढा आध्यात्मिक विश्वास असं नसेल, वेगवेगळ्या संप्रदायातले वेगवेगळ्या पंथातले लोक असतात, त्याच्यामुळे आपण कोणाला असं खूप फोर्स करत नाही, पण अशा कार्यक्रमांना आपण निश्चित आग्रह करावं. ज्यांचा विश्वास नाही त्यांना जरूर पहिलं आधी त्यांना प्राधान्य द्या, त्यांना आधी पहिलं तुम्ही बोलवा. ज्यांचा आपल्या धर्मावर विश्वास नाही, ज्यांचा आपल्या ऋषीमुनींवर किंवा या गोष्टींवर विश्वास नाही, त्यांना तुम्ही इथं बोलवा. निश्चित हे कार्यक्रमात ते एकदा आल्यानंतर बाहेर पडल्यानंतर त्यांच्या बुद्धीमध्ये निश्चित फरक पडलेला राहील आणि बुद्धी एक सात्विकतेच्या दृष्टीने त्यांची बुद्धी राहील. कारण जोपर्यंत अज्ञान असतो तोपर्यंत आपण टीका करतो, हे असं आहे, हे तसं आहे, हा असा आहे, तो तसा आहे. पण ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचं ज्ञान घेतो मग आपल्याला कळतं की नाही हो, हे सगळं गरजेचं आहे, हे सर्व गरजेचं आहे. कारण जोपर्यंत अज्ञान असतं तोपर्यंत आपण नावं ठेवतो. आम्ही तो शेतीमध्ये स्वतः अनुभव घेतलेला आहे की बरेचसे ज्यांना जोपर्यंत अज्ञान असतं शेतकऱ्यांना सुद्धा त्याला वाटतं हे शेतात गवत काही कामाचं नाही, हे प्राणी काही कामाचे नाही, यांना मारलं पाहिजे, हे गवत जाळून टाकलं पाहिजे, तणनाशक मारलं पाहिजे. पण ज्या वेळेस हे ज्ञान भेटतं की त्या गवताचा सुद्धा खूप उपयोग आहे, त्याच्यापासून भाज्या होतात, त्याच्यापासून चारा होतो, त्याच्यापासून खतं औषधं तयार होतात. हे प्राणी सुद्धा एकमेकांना सगळ्यांना गरजेचे, कोणाचं तरी ते भक्ष्य आहे, कोणाचं तरी भक्षक आहे, हे सर्व गरजेचं आहे. याला आपण आताच्या भाषेत त्याला बायोडायव्हर्सिटी म्हणतात, जैवविविधता. आणि या सर्व याच्यातून आपल्याला तो एक संदेश शिकायचा आहे, जैवविविधता. हे सगळं गरजेचं आहे, माणसं सुद्धा सगळे गरजेचे आहे. आपल्याला वाटतं आपलं पटत नसलं म्हणून आपल्याला वाटतं हा काही कामाचं नाही, आपल्याला एखादा मदत करत नाही आपल्याला वाटतं हे काहीच कामाचं नाही. सगळे कामाचे, सगळे कामाचे नसते तर देवाने निर्माण केले नसते. म्हणून आपण इथून पुढं राग द्वेष कोणाच्या बद्दल ठेवायचा नाही. पशु पक्ष्यांपासून, प्राण्यांपासून, माणसापासून कोणाचाच नाही. कुठंतरी रोल असेल, कदाचित त्याला अजून तो रोल सापडला नसेल, पण प्रत्येक जण गरजेचं आहे. त्याच्यामुळे इथून पुढे आपण या कार्यक्रमातून उद्या गुरुमाऊलींचा आशीर्वाद दर्शन घेऊन उद्यापासून एक संकल्प करायचा की आपण कोणाविषयी राग द्वेष ठेवायचा नाही, कोणाचाच नको. कारण कोण कुठं उपयोगी पडेल सांगता येत नाही. म्हणून आपण या सर्व उपक्रमातून आपल्या ऋषीमुनींनी जो एक संदेश दिलेला आहे की सगळं गरजेचं आहे. हे सगळ्या सृष्टीमध्ये जे जे आपण बघतो सगळे वनस्पती, प्राणी, माणसं सगळे गरजेचे. आणि या सर्वांना बरोबर घेतलं तर आपल्याला सर्व नुसतं एक गोष्ट बघून करून चालणार नाही. फक्त एका शास्त्रावर हे सगळं जग चालत नाही, फक्त एखाद्या गोष्टीवर. कारण आपण आता आजकाल बरंच सोशल मीडियात आपण जागृत असतो, ती माहिती वाचली किंवा एखादा चित्रपट बघितला किंवा एखादी माहिती, एखादा ग्रंथ वाचला, आपल्याला वाटतं हीच माहिती, हेच सर्वात मेन आहे. एखाद्या ठिकाणी कोरफडीचं महत्त्व सांगितलं, आपल्याला वाटतं कोरफड सोडून बाकीचं काहीच कामाचं नाही, ही कोरफडच गरजेची आहे. तो त्यातला एक छोटासा घटक आहे, त्याचं माहिती, त्याचं प्रत्येकाचं महत्त्व आहे. पण त्याची माहिती अशा पद्धतीने रंगवली जाते की त्याचं सोडून बाकी दुसरं काहीच कामाचं नाही. पण असं नाही, आपण ही सगळी माहिती तेवढ्यात तेवढी घ्यावी, सोप्या सोप्या पद्धतीने घ्यावी, जेवढी समजेल तेवढी घ्यावी. डोक्यावरून चालली तर ते सोडून द्यायचं, पण जे सोनं आहे तेवढं काढून घ्यावं, बाकी चिंती बाजूला ठेवावी. म्हणून आपल्या या पूर्वजांनी बरंच काही ज्ञान, खूप मोठं ज्ञान सांगितलेले. पण आज जरी आपल्याला एवढं सगळं समजणं शक्य नसलं, पण त्याचा एक सारासार आपण विचार, सारासार आपण त्याचा सार आपण फक्त काढून घेतला पाहिजे. एखादं पुस्तक पूर्ण वाचलं तर पूर्ण पुस्तकच समजून घेतलं पाहिजे असं काही नाही. त्यातल्या 2 ओळी जरी आपल्याला समजल्या तरी ते पुस्तक वाचायचं सार्थक होतं. म्हणून या कार्यक्रमात एखादी गोष्ट जरी तुम्हाला भावली, उपयोगी पडली ना, तर या कार्यक्रमात जे काही गेल्या महिन्या 2 महिन्याभरापासून प्रयत्न करताय सर्व सेवेकरी, सर्व भाविक आणि बरेचसे वेगवेगळ्या क्षेत्रातून सगळ्यांचे नाव किंवा सगळ्यांचं करणं, आपल्या याच्यात आपण मार्गामध्ये खूप कौतुक करत बसत नाही. कारण सर्व सेवेकरी आपण एक कर्तव्य आहे आपलं, सर्वांपर्यंत ज्ञान पोहोचवणं, म्हणून आपण हे करतोय. पण या कार्यक्रमातून निश्चित अनेक जे कदाचित व्यसनी असतील त्यांचे व्यसन दूर होतील. कारण व्यसनाचे काय दुष्परिणाम आहे त्याची माहिती आपण इथं लावलेली आहे. व्यसन दूर करण्यासाठी गुरुमाऊलींचे तुकुजातले काही महत्त्वाचे आरोग्याचे, आयुर्वेदिक काही महत्त्वाचे काही गोष्टी, काही सेवा, हे सुद्धा आपल्या इथं मांडण्यात आलेले. आणि म्हणून या कार्यक्रमात अनेकांचे व्यसनसुद्धा दूर होतील. आज जे काही विवाह संदर्भात, जे तुळशी विवाहाच्या संदर्भात विवाह इच्छुक आले असतील, इथं विवाह संस्कार विभाग आहे, त्या विवाह संस्कार विभागातून त्यांची मोफत नोंदणी आणि एक चांगलं सात्विक वधूवर आजकाल ते भेटणं फार दुर्मिळ झालेले. एक तर लग्न जमत नाही,
काही दिंडोरीला तुम्ही बघाल दर गुरुवार रविवार 20-25 हजारच्या वर भाविक येतात. त्यात बरेच जण लग्न जमत नाही म्हणून येतात आणि काही जण लग्न जमलं, लग्न झालेलं आहे म्हणून येतात, वादविवाद होता म्हणून येतात. तर आपल्याला असं होता कामा नये. आपण गुरुमाऊलीच्या सांगतात त्या पद्धतीप्रमाणे कुलदेवतेचा आशीर्वादासहित आपण आपल्या ज्या मार्गातून ज्या सेवा दिल्या जातात त्या सेवेंच्या माध्यमातून जे भगवतीच्या सुद्धा त्या सप्तशती ग्रंथात दिलेले पत्नी मनोरमा देवी मनोवृत्तानुसारिणी तारिणी दुर्ग संसार सागर सुख कुलद्भवा, हा भवसागर पार करून देणारी पत्नी हे भगवती किंवा पती हे भगवती तुझ्या आशीर्वादाने आम्हाला मिळो. आणि म्हणून हे आशीर्वाद आपल्याला सर्वांना गरजेचे आणि म्हणून हे सर्व आशीर्वाद कुठल्या कुठल्या प्रकारचे घेतले पाहिजे. सर्वप्रथम स्वामींचं अधिष्ठान गरजेचे, कारण ते अधिष्ठान जर नसलं तर एखादा मंत्र म्हणताना चुकलं तर गडबड होऊन जाईल. जसं श्रीसूक्त म्हणताना जर आपण नुसतं अलक्ष्मी नश्यता वृणेच्या ऐवजी लक्ष्मी नश्यता वृणे म्हणलं तर लक्ष्मी निघून जाईल. बरेच वेळा ते संस्कृत श्लोक फार, पण जो कोणी स्वामींचं अधिष्ठान ठेवून मनोभावे सेवा करत त्या सेवेत जरी काही चुकी झाली अनावधानाने, नजर चुकीने, अज्ञानाने, तर आपल्याला कुठलाही दोष लागणार नाही. म्हणून आपण सर्वांनी पहिलं स्वामींचं अधिष्ठान ठेवलं पाहिजे. स्वामींचं अधिष्ठान ठेवलं तर सर्व देव पटापट आपलं काम करतात. मग ते पितर सुद्धा असतील ते लवकर प्रसन्न होतील, कुलदेवता लवकर आशीर्वाद देतील, सगळेच जण लवकर प्रसन्न होतील. म्हणून आपण स्वामींचं अधिष्ठान ठेवून किमान आपण एक 10 मिनिटाची सर्वांनी स्वामींची जपाची सेवा असो, नित्यसेवा असो, 10 मिनिटाची का होईना सातत्यपूर्वक अखंड आपण सेवा केली पाहिजे. काही जण लग्न होत नाही म्हणून तात्पुरतं खूप सेवा करतात आणि लग्न झालं मग जप नाही का काहीच नाही, मग वेगळाच जप चालू होऊन जातो. तर आपल्याला तसं करायचं नाही. जीवनात सुख येऊ दुःख येऊ आपण स्वामींची नित्यसेवा किंवा आपली जो रोजची नित्यसेवा की जी आपल्याला चांगली बुद्धी देणारी, आपल्याला सुरक्षा कवच देणारी ही नित्यसेवा आपण अखंडपणे ती आपण करायची, थोडी पण सातत्यपूर्वक. म्हणून आपण आजच्या या कार्यक्रमाच्या दृष्टीने आपण जे जे कोणी भाविक असतील, सेवेगिरी असतील, कदाचित ज्यांच्याकडून सेवा थोडी कमी जास्त होत असेल तर त्यांनी सातत्यपूर्वक लक्षात ठेवा ती सेवा आपण करणं गरजेचं आहे. तर आपण आपल्याकडून चांगले निर्णय घेतले जातात. काही जणांना आज वाटतं की आपण काम केलं गरजेचं आहे, सेवेत खूप वेळ जातो. आता आम्ही खूप म्हणत नाही की तुम्ही तास सेवा करा, एक 10-15 मिनिटाची जरी सेवा केली तरी खूप आहे. पण काही जण आम्हाला भेटले नाही, हो ते 15 मिनिटात आमचे बरेच कामं होतील, आम्हाला 15 मिनिटं सुद्धा वेळ नाही. मग अशा बऱ्याच जणांचा वेळ नको त्या ठिकाणी जातो. पण जो सेवा करतो त्याचं 8 तासाचं काम 8 मिनिटात होतं आणि जो सेवेकडे दुर्लक्ष करतो तो गणगणितच राहतो आणि होणारं काम ते तासाचं काम दिवसावर जातं. म्हणून आपण सर्वांनी लक्षात ठेवायचं की एक 10 मिनिटं आपली सेवा जर केली तर या आखलेच्या कोटातले महाराज जागृत होतील, बुद्धी चालेल, सुरक्षा कवच आपल्याला भेटेल आणि सुख येऊ दुःख येऊ या स्थितीमध्ये आपलं मन स्थिर राहिलं पाहिजे. सुखात एकदम वेगळं आणि दुःखात एकदम वेगळं नको व्हायला. सुखदुःखात सुद्धा आपलं मन स्थिर करायचं असेल, भगवद्गीतेतला समत्व बुद्धियोग जर आपल्याला साध्य करायचा असेल, बुद्धी स्थिर ठेवायची असेल, स्वामींचं अधिष्ठान आणि रोजची एक 10 मिनिटाची आपली ती सेवा. एखाद्या काही कारणास्तव प्रवासात असो, खूप कामात असो, तर आपण मानस पूजा मनाने सुद्धा पूजा करू शकतो. सुतक विरधी विटाळात सुद्धा मनाने पूजा केलेली चालती. म्हणून आपण ती पूजा किंवा मनोभावे स्वामींचा जप आपण ते निश्चित आपण केलंच पाहिजे. आणि त्यानंतर हळूहळू आपल्या आध्यात्मिक विकासाला सुरुवात होईल. मग आपण काय केलं पाहिजे, उद्या आपल्याला भविष्यात चांगला भावी जोडीदार पाहिजे असेल तर आपण काय काय सेवा पण केली पाहिजे, काय काय कशा पद्धतीने आपण आपलं आचरण आपलं कर्तृत्व कसं पाहिजे, भावी जोडीदाराच्या बद्दल अपेक्षा काय ठेवल्या पाहिजे हे सुद्धा खूप सांगणं गरजेचं आहे. कारण आजकाल आता हे सगळं बारीक सारीक सांगावं लागतंय. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धत होती, आजी आजोबा सगळे राहायचे, चुलते काके राहायचे. आता तसं राहिलं नाही. आता हे सर्व पुढच्या पिढ्यांना आता हे आजी आजोबापासून सगळं कामं आता आपल्या केंद्रातल्या सर्व सेवेकऱ्यांना करावं लागणार आहे. केंद्राला ती भूमिका घ्यावं लागणार आहे. आणि म्हणून आपले जे काही घरातले मुलं असतील, लहान मोठे सगळे मुलांना तुम्ही वेळोवेळी ते केंद्रात सेवा केंद्रात पाठवत चाला. म्हणजे मग ते जे काही घरातली आजी आजोबांची जी उणीव असतो ती सुद्धा आपल्याला भरून काढता येईल. आणि जे जे
ज्यांना भावी जोडीदार पाहिजे असेल, मुलं असो मुली असो, यांनी सुद्धा दाराबद्दल खूप अपेक्षा ठेवू नका. अरे अपेक्षामुळं खूप विवाहाला वेळ होऊन जातो. काहींचे आता पार एकदम 30-35 38पर्यंत गेलेले, काही 40पर्यंत गेलेले. आता 40मध्ये जर लग्न ठरलं, 2-3 वर्षांनी मुलं जरी म्हटले, मुलगा 10 वर्षाचा होस्तोवर हा 50मध्ये जाईल. मुलांचे किमान लग्न तरी आपल्या डोळ्यात एकच झाले पाहिजे की नाही. म्हणून खूप लेट करू नका, लग्नाला लेट करू नका आणि संततीला लेट करू नका. सगळं याच्यासाठी योग्य वय, योग्य मानसिकता गरजेची. आणि म्हणून या आपल्या या दालनामध्ये सुद्धा याच्या संदर्भात ते सर्व विभाग आहे, ते सर्व उपक्रम आहे. म्हणून योग्य लग्नाचं वय आणि खूप अपेक्षा न ठेवता, मुलांना वाटतं आम्हाला एकदम गोरीपान मुलगी पाहिजे, खूप स्मार्ट पाहिजे, शिकलेली पाहिजे, आजकाल मुलांना आज वाटतं नोकरी करणारी पाहिजे. असं सगळं एकाच्या याच्यात बसत नाही. कदाचित एखादी नम्र राहील पण कदाचित दिसायला थोडी सावळी राहील, एखादी एकदम गोरीपान राहील पण काय सांगता येत नाही कोण कोणाचं काय काय. आणि आजकाल तर तुम्हाला तो आमचा अनुभव विवाह संस्कार विभागाच्या माध्यमातून प्रतिनिधींचा सुद्धा अनुभव आहे की पत्रिका जरी जमली, 100% 36 गुण जरी जमले, पण त्यांचं जमलंच की नाही याची गॅरंटी ज्योतिषी सुद्धा देऊ शकत नाही. म्हणून आम्ही आता वारंवार सांगतो आपल्या सेवेकऱ्यांना, एखादी पत्रिका आली गुण कमी पडले, आम्ही विचारतो ते सेवेकरी मुलगी असो मुलगा असो ते सेवेकरी आहे का. ते जर म्हणले हो सेवेकरी आहे, आम्ही म्हणतो मग तुम्ही बाकीचं खोलात बघू नका. कारण जे पत्रिकेत गुण कमी पडले असेल ते सेवेकरी आहे, ते गुण तुम्ही गृहीत धरा. त्याच्यामुळे आपल्याला आता खूप पत्रिकेमध्ये सुद्धा खूप खोलात जायचं नाही. सरासरी एक आपण अंदाज घ्यायचा फक्त. पत्रिका शास्त्रांच्या काही बाबतीत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही आणि खूप त्याच्यात खोलात जायचं नाही. एक हवामान खात्यासारखं आपण त्याचा फक्त हवामान खातं म्हटलं, आता तुम्ही बघा कळकळून हसले. अरे हवामान खातं बऱ्याच वेळा अंदाज सांगतं पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा सांगितलं होतं यंदा खूप पाऊस येणार आहे, मान्सून खूप जोरात राहणार आहे, आणि आपण सगळे गाफील राहिलो. आणि यंदा आपले धरणं सुद्धा भरले नाही. अंदाज होता. आता ते बिचारे काय करणार, त्यांनी अंदाज लावला. म्हणून शास्त्रांवर आपण क्लेम करत बसण्यापेक्षा, त्याला नावं ठेवण्यापेक्षा आपण एक सरासरी फक्त अंदाज घ्यायचा. पाऊस पडणारे म्हणले ना, छत्री बरोबर ठेवायची, गरज पडली ठीक, नाही पडली. म्हणून आपण शास्त्रांच्या बाबतीत बरेच जण कन्फ्यूज होतात. काही जण मग ते पत्रिकात 2 गुण कमी पडले, काही मनात विचार करता नाही पत्रिका जमेल नाही, आता आमचं जमलंच का. पूर्वीच्या काळी फार पत्रिका एवढे बघत नव्हते, जन्मतारीख काय नोंदही नव्हता, पण कधी असे घटस्फोट झालेले नाही. आज आपण एवढं सगळं बघून आज घटस्फोट वाढलेले. तर हे चित्र जर बदलायचं असेल तर आपल्याला या सर्व गोष्टींचा सारासार विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. आणि म्हणून या उपक्रमातून हे मेळावे, मग ते कोणते असो, कृषी मेळावे असो, मूल्यसंस्कार मेळावे असो, आरोग्याच्या संदर्भात आपण भविष्यात आपल्याला ते तपासणे असो, वेगवेगळे उपक्रम असो, ग्रामाभियान असो, निमित्त कुठले असो, पण त्यातून आपला एकच उद्देश, प्रत्येक व्यक्ती हा दुःखमुक्त झाला पाहिजे. आणि त्याला दुःखमुक्त करायचं असेल तर हे विभाग प्रत्येक केंद्रात गरजेचे. म्हणून इथं आपल्या जिल्ह्यातील आणि जवळपासचे जे प्रतिनिधी आलेले, विदर्भातले सुद्धा सेवेकरी आलेले, त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे की या कार्यक्रमासाठी विदर्भातून चंद्रपूर, नागपूर, वर्ध्यापासून सेवेकरी आलेले, त्यांचं सुद्धा आपण आपल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याबद्दल त्यांचं आपण निश्चित स्वागत करू. तर आपल्याला हे प्रत्येक दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये हे सर्व उपक्रम पाहिजे. आपल्याला भविष्यात मुलांच्या समस्या येऊच द्यायच्या नसतील. बरेच जण समस्या आल्यानंतर येतात पालक, आमचे मुलं आता ऐकत नाही, अमुक करत, हे करत नाही, तमुक करत नाही, व्यसन लागलेले, आता त्याच्यावर उपाय. आजारी पडल्यावर खूप उपचार घेण्यापेक्षा आजारीच पडू नये यासाठी जशी काळजी घेतली पाहिजे, तसं बालसंस्काराच्या माध्यमातून. आणि आपले बालसंस्कार म्हणजे सेवाभावी आहे. कुठेही 1 रुपयाची सुद्धा फी घेतली जात नाही. तुमच्या शहराच्या चारी बाजूला तुम्ही बघा कोचिंग क्लासेस आहे, लाखो रुपयाच्या फी घेतल्या जातात. आणि एवढी फी घेऊन वरून मुलांची गॅरंटी नाही पालकांना सांभाळतील की नाही. आणि आपण बिना फीची गॅरंटी देतो. शाळेतही हुशार होतील, पालकांना सांभाळतील. तर हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण केवळ एक केंद्रापुरता आता मर्यादित न ठेवता अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून हे सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. कारण बऱ्याच जणांना, लोकांना काय वाटतं, केंद्र म्हणजे लावून बघितलं की फक्त आरतीचा आवाज येतो, तिथं पारायण चालतं, हवन चालतं,
लोकांना फक्त तेवढंच माहिती आहे केंद्र, पण त्या केंद्रामध्ये हे 18 विभाग काय काम करताय, हे राष्ट्र सुदृढ करण्याचं काम हे 18 विभाग करताय। कोणी व्यक्ती असो, कुठल्याही जाती संप्रदाय धर्मातला व्यक्ती असो, गरीब असो श्रीमंत असो, कुठलाही भेद न करता, स्त्री पुरुष भेद सुद्धा न करता सर्वांना या विभागात सहभागी करून घेतलं जातं। सर्वांना या विभागातला ज्ञानाचा फायदा होतोय आणि म्हणून आपण हे ज्ञान केंद्राच्या 4 भिंतीपुरतं मर्यादित न राहता अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक जनमानसापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। आणि म्हणून आज आपण वेळात वेळ काढून आला, खूप वेळ घेणार नाही कारण आपल्याला बऱ्याच जणांना अजून काही ते स्टॉल बघायचे असतील, पण आजचा आपण विवाह संस्काराच्या निमित्ताने जे आपण आता राधा दामोदर यांचं विवाह आपण हजेरी लावली, ह्या माध्यमातून विवाह संस्कारचा जो काही उपक्रम आहे गुरुमाऊलींना अपेक्षित की आपल्या कुठल्याही सेवेकऱ्याच्या वैवाहिक जीवनात समस्या येऊ नये। नुसतं लग्न जमणं तसं आता काही सोपं आहे, तसंच होऊ शकतं, पण लग्न टिकून राहणं हा सर्वात मोठा आजचा चॅलेंजिंग विषय। म्हणून आपल्याला वैवाहिक जीवन सुखी होण्याच्या दृष्टीने आपल्याला हे विवाह संस्कार विभागाच्या माध्यमातून लग्नाचं योग्य वयापासून लग्नापूर्व काही मार्गदर्शन जे विवाह इच्छुक युवक असतील, युवतींना सुद्धा आमच्या ज्या भगिनी असतील, ज्या भविष्यात ज्यांना भले 2-5 वर्षांनी त्यांना विवाह करू इच्छितात, त्यांनी आत्तापासूनच थोडी माहिती घेणं गरजेची की वैवाहिक जीवनात हे आपल्याला हे 4 पुरुषार्थ जे आहेत धर्म अर्थ काम मोक्ष, या 4 पुरुषार्थ आपल्याला साध्य करायचे असेल तर त्यासाठी विवाह संस्कार हा खूप गरजेचा आहे। आणि त्यासाठी भावी जोडीदार कसा पाहिजे तर भगिनींना ज्या भगिनी असतील विवाह इच्छुक त्यांनी महत्त्वाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या। मुलींनी भावी वर शोधताना मुलींच्या सुद्धा फार अपेक्षा वाढलेल्या आहे। सगळं रेडीमेड पाहिजे, मुलाला शासकीय नोकरी पाहिजे पहिलं प्राधान्य, नसली सरकारी तर प्रायव्हेट क्षेत्रामध्ये पगार मोठा पाहिजे, घर स्वतःचं पाहिजे, गाडी पाहिजे आणि एवढं असून थोडीफार जमीन पाहिजे। उद्या कोरोना विराणामध्ये परत काही नोकरी विक्री गेली तर आणि निस्ती जमीन ज्याची असेल त्याला तर देणारच नाही, निस्ती शेतकऱ्याला कोणी लवकर देणार नाही। अशा बऱ्याच वेळा अशा मानसिकतेत आपण आता राहून उपयोग नाही। ही मानसिकता तुम्ही खोडून काढा। सगळं रेडीमेड असलं मग तुम्ही येऊन उपयोग काय? आपलं कर्तृत्व कधी दाखवणार आपण? संसार हा जोडीने आपल्याला चालवायचा, पुढे आणायचा, संसाराचा गाडा वाढायचा आहे। गाड्यावर नुसतं रेडीमेड बसायचं नाही, दोघांनी मिळून तो चालवायचा, दोघांनी मिळून घर घ्यावा, दोघांनी मिळून गाड्या घोडे काय असेल भले आयुष्यभर EMI भरो, पण म्हणून माता भगिनी जेवढ्या माता असतील त्यांनी त्यांच्या मुलींना सांगा, भगिनी असतील त्यांनी विवाह इच्छुक त्यांनी 3 गोष्टी ठेवायच्या। एक सारासार सांगतो, जुने लोक सांगायचे 3 गोष्टी। पहिली, मुलगा निर्व्यसनी पाहिजे, स्वतःच्या पायावर उभा पाहिजे। दुसरी गोष्ट आणि तिसरा थोडा आध्यात्मिक वृत्तीचा पाहिजे। बस एवढं आपण लक्षात ठेवावं। एवढं जर लक्षात ठेवलं बाकीच्या गोष्टी आपल्याला करता येतील, तर आपण निश्चित त्याचा प्रयत्न करू। आता आपण थोडंसं काही जरा आपण वरून राजाला विनंती करू, जरा परीक्षा बघू नको आमची म्हणा, जरा उद्याच्या सगळ्याच्यापर्यंत आम्हाला जरा धीर दे आणि उद्याचं गुरुमाऊली जे दुगुत झालं की तुला काय लागायचं जेवढं मन सोबत तू पड। पण आपण थोडीशी तर एक 10 मिनिटं विशेष आपण सेवा घेऊ। आपण सर्वजण आपला कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी आपण थोडी कालभैरवाष्टकाची एक लांगोलासराचं आपण एक आवर्तन घेऊ। आपण मारुती आणि पर्जन्य देवतेला सांगू, वायुदेवतेला सांगू, जरा मारुतीला आपण थोडा जाग लावू की बाबा ते वायुदेवतेला सांग थोडे धग उद्याचे दिवस थोडे बाजूला कर, कारण आम्हाला बरंच हे ज्ञान घ्यायचं आहे, आम्हाला 1 मिनिटसुद्धा वाया घालवायचं नाही। तर असं आपण इथं जे काही या 2 दिवसात आज उद्यामध्ये या 18 विभागाचे मार्गाचे सगळे उपक्रम आहे, या सर्व उपक्रमांची आपल्याला माहिती घ्यायची आहे। आपल्या प्रत्येक केंद्रात हे उपक्रम आपल्याला पुढे आणायचे आणि या सर्व उपक्रमांचे हे सगळे एकमेकांना जोडले गेलेले। एकही उपक्रम असं म्हणू शकत नाही की हाच महत्त्वाचा आणि बाकीचे कनिष्ठ आहे, सर्व उपक्रम गरजेचे। शेतीपासून तर सर्व जे काही आहे हे सर्व उपक्रम आपल्याला इथं समजून सोप्या पद्धतीने मांडलेले ते आपल्याला समजून घ्यायचे आणि ते प्रतिनिधी आपल्या प्रत्येक केंद्रात ते तयार झाले पाहिजे आणि त्यांनी हळूहळू ही माहिती घेऊन
हे सर्व ज्ञानाचा खजिना खूप मोठा आहे, जो मांडलेला आहे तो किती आहे माहिती नाही, पण एवढाच आहे असं तर नक्की नाही. खूप मोठं ज्ञान आहे, पण आज जेवढं मांडलेलं आहे ते निश्चित आपल्याला गरजेचं आहे. आणि म्हणून आपण ते सर्व व्यवस्थित समजून घेऊ. आपल्या घरातल्यांना सगळ्यांना तुम्ही मित्रपरिवारांना सगळ्यांना जवळच्या 5च्या सगळ्या सोसायटीतल्यांना सगळ्यांना सांगा, त्यांना घेऊन या. आणि उद्याच्या गुरु माऊलींच्या उपस्थितीत आपल्याला त्यांचं दर्शनही होईल, ज्ञानाचाही लाभ होईल. आपण निश्चित या कार्यक्रमातून बऱ्याच गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहे. स्वयंरोजगार विभागाचं सुद्धा इथं नियोजन गुरुमाऊलींचे आशीर्वाद मार्गदर्शने झालेले. या स्वयंरोजगारात सकाळपासून जवळजवळ 1610 जणांचे इंटरव्ह्यू होऊन त्यात 68 जणांचे डायरेक्ट त्यांना अपॉइंटमेंट भेटलेले. त्यानंतर इथं शेकडो कंपन्या आलेल्या आहे. आज तरी थोडी सुरुवात नियोजनापासून झालेली आहे, पण अजूनही उद्यासुद्धा संधी आहे. आपल्या त्या विभागातून 684 हां, अरे मी ते प्लस बघितलं, 684 जणांची इथं ऑन दी स्पॉट त्यांना नोकरी पण लागलेली आहे. आणि ज्यांना नोकरी लागलेली आहे त्यापैकी आता आज तुळशी विवाह पण झालेला आहे. उद्या छोकरीचं सुद्धा कंप्लीट काम होऊन जाणार आहे. कारण नोकरी लागली का म्हणजे पुढचा प्रश्न लवकर मार्गी लागतो. पण निश्चित स्वामींच्या आशीर्वादाने भावी जीवनसुद्धा आपल्याला त्यांना सुद्धा शुभेच्छा आहे. आणि अजून ज्यांचं नोकरीचा आर्थिक विषय पेंडिंग असेल त्यांच्यासाठी आपल्या स्वयंरोजगार विभागातून, मग जे आमच्या काही माता भगिनी असतील त्यांच्यासाठी काही बचत गटाच्या माध्यमातून नियोजन असो, जे कोणी बेरोजगार असतील त्यांच्यासाठी सुद्धा अजून भरपूर संधी आहे. नाव नोंदणी जरी केली तर तुम्हाला वेळोवेळी ती केंद्रात ती माहिती देण्याचं काम आम्ही प्रतिनिधींच्या माध्यमातून निश्चित करू. आपल्या कुठलाही सेवेकरी केंद्रात बेरोजगार राहायला नको, आर्थिकदृष्ट्या कमकुवत राहायला नको, याची जबाबदारी इथून पुढे स्वयंरोजगार विभागाने घ्यावी. आणि त्या संदर्भात त्यांना आध्यात्मिक सेवा उपासनेसहित नोकरी व्यवसायाच्या बाबतीत सुद्धा ते मार्गदर्शन या विभागातून निश्चित होणार आहे. आणि असं इथं सर्व उपक्रम इथं मांडलेले पर्यावरण विभागातून सुद्धा एक पर्यावरणपूरक जीवनशैली सुद्धा खूप गरजेची आहे. ते आपल्याला हळूहळू आत्मसात करायचे. तो आशीर्वाद आपल्याला भगवतीचा घ्यायचा आहे, कारण भगवती प्रकृती स्वरूपात आहे, ही चराचरात व्यापलेली आहे. मग आपल्या आचरणामुळं ही प्रकृती बिघडायला नको. नाही तर एका बाजूला सेवा करायची भगवतीची, दुसऱ्या बाजूला आपण जर पर्यावरणाचं नुकसान केलं तर आशीर्वाद भेटणार नाही. म्हणून पर्यावरणपूरक जीवनशैलीच्या पासून तर इथं सर्व उपक्रम सुंदर पद्धतीने मांडलेले, प्रात्यक्षिक मांडलेले, त्या विभागात आपल्याला ती माहिती पण भेटेल. आणि भविष्यात तुम्हाला वाटलं की नुसती माहिती घ्यायची नाही, आम्हाला याचं प्रतिनिधी म्हणून काम करायचं आहे, तर सगळ्यांचं स्वागत आहे. मग कोणी भाविक असो, सेवेकरी असो, सर्वांचं स्वागत आहे. आम्ही तुम्हाला विचारणार नाही तुम्ही जुने नवे, तुम्ही खूप हुशार आहे, असं कुठलंही बंधन नाही. सर्वांसाठी संधी आहे. गुरुमाऊलीने सर्वांसाठी एक दालन सगळ्यांना खुलं केलेलं आहे. तर असो, आजच्या उद्याच्या कार्यक्रमात बरंच आपण काही चांगलं आउटपुट या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण देणार आहोत. सगळ्या विभाग उपक्रमांच्या माध्यमातून 18 विभाग कायदेशीर ज्ञानापासून पर्यावरण असो, वेदविज्ञान असो, मानवी जीवनावर प्रभाव टाकणारे सगळे उपक्रम आपल्या इथं या कार्यक्रमात मांडलेले. आपण ते सर्वांचं माहिती घ्यावी. प्रत्येक केंद्रात ती यंत्रणा तयार होणं गरजेचं आहे. त्या प्रत्येक विभागांनी मनापासून, हृदयापासून, अंतःकरणापासून हे काम केलं पाहिजे. सोशल मीडिया कितपत करेल सांगता येत नाही, ते त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करतील. पण सर्वात महत्त्वाचा प्रयत्न सेवेकऱ्यांच्या माध्यमातून हृदयातून हृदयापर्यंत, मनापासून मनापर्यंत प्रयत्न झाला पाहिजे. नुसतं सोशल मीडियावर टाकून चालणार नाही काम, नुसतं पेपरात फोटो टाकून चालणार नाही. कारण उद्या पेपरात दिले, परवा तो पेपर शिळा होईल. पण सेवेकऱ्यांनी जर आता पुढे येऊन गुरुमाऊलींनी सांगितलेलं ग्राम अभियानाच्या माध्यमातून हे काम आपल्याला अधिक व्यापक करायचं आहे, स्वयंप्रेरणेने करायचं आहे. कोणी आपल्याला नाव ठेव, कौतुक करो, याच्यात अटकून राहायचं नाही. बरीचशी एनर्जी आपली त्याच्यामध्येच जाते. एखादं काम करायला लागलं, त्याला कोणी नाव ठेवलं, तो लगेच मागे येतो. एखादं कोणी काम करायला लागलं, त्याचं कौतुक केलं, तो एवढा पुढं जातो की एकटाच पुढं जातो, बाकीचे कुठं गेले कळतही नाही. म्हणून आपल्याला पुढे जायचं नाही, मागं राहायचं नाही. आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन आपल्याला एक गुरुमाऊलींचं ग्राम अभियान हे विभाग प्रत्येक घराघरापर्यंत, प्रत्येक मनामनापर्यंत पोहोचवायचे. आणि या विभागातून निश्चित भविष्यात आपल्या पुढच्या पिढ्या चांगल्या राहतील. जे आता विवाह इच्छुक आहे, लक्षात ठेवा, आजच एवढे हाले, वातावरण एवढं दूषित होत चाललेले. दिल्लीमध्ये प्रदूषण झालं तर सुट्ट्या द्यायची वेळ ती, आणि पुढचा नंबर आपलाच आहे. चारी बाजूनी इंडस्ट्री उभ्या राहिल्या, रोजगार भेटला, पण उद्या ऑक्सिजनचे सिलेंडर प्रत्येक घराघरात लावायची वेळ यायला नको.
या दृष्टीने आपल्याला ही प्रगती साधताना नुसती बाह्य प्रगती नको, आध्यात्मिक विकास झाला पाहिजे. आणि तो आध्यात्मिक विकास फक्त आपल्या मार्गाच्या माध्यमातूनच होणार आहे, कारण आपल्या मार्गातून या सगळ्या विभाग उपक्रमांचा विचार केला जातो. म्हणून आपण सर्वजण आता इथून पुढे प्रेरित होऊ, महाराज माऊलींचा आशीर्वाद घेऊ आणि वेळ वाया न घालवता, कारण क्षणाक्षणाने वेळ कमी होत चाललेली. कौतुक करण्यात, नाव ठेवण्यात वेळ घालू नका. वेळ फार क्षणाक्षणाने कमी होत चाललेली. आज मोबाईल कंपन्यांनी जरी आपल्याला अनलिमिटेड टॉक टाईम दिला, पण परमेश्वराने लिमिटेड टॉक टाईम दिलेला आहे. बॅलन्स चेक करता येत नाही आपल्या जीवनाचा. म्हणून इथून पुढे आता आपला टॉक टाईम वाया घालवायचा नाही. टी व्ही, चित्रपट, क्रिकेट, राजकारण याच्यावर नावं ठेवत बसण्यापेक्षा, याच्यावर चर्चा करण्यापेक्षा, कोणाची निंदा करण्यापेक्षा, कोणाची स्तुती करण्यापेक्षा जो काही वेळ आहे, जो काही टॉक टाईम आहे, तो चांगल्या उपक्रमातून आपण हे सर्व माहिती घेऊन त्या माहितीतून ज्ञानयज्ञ होईल, की ज्ञान घेणं होईल. आणि भगवद्गीतेत सांगितलेले ज्ञानाने अनेक जन्मजन्माचे आपले जे काही पातकं असतील ते भस्मसात होतात. आणि सर्वात श्रेष्ठ यज्ञ म्हणजे ज्ञानयज्ञ. सर्वात श्रेष्ठ दान म्हणजे ज्ञानदान. अन्नाने एक दिवस माणूस तृप्त होतो, दुसऱ्या दिवशी भूक लागती, पण एखाद्याला ही माहिती दिली, आयुष्यभर त्याला ती उपयोगी पडेल. म्हणून आपण सर्वजण या ज्ञानसत्रातून हे सर्व ज्ञान घेऊ. त्या त्या विभागांशी आपण संपर्कात राहू. आपल्याला प्रत्येक केंद्र हे पर्यावरणपूरक कसं झालं पाहिजे या संदर्भात आपल्या पर्यावरणाची यंत्रणा आपल्या प्रत्येक केंद्राने तयार केली पाहिजे. आपल्या केंद्रात चांगले मुलं, युवा चांगले कसे तयार होतील, बालसंस्कार युवातून आपली यंत्रणा तयार झाली पाहिजे. आमच्या माता भगिनींनी मराठी अस्मिता, भारतीय संस्कृती इतकी चांगली पद्धतीने मांडली पाहिजे. आणि नुसती केंद्रात मांडू नका. एखादा उत्सव, एखादा कार्यक्रम असला, मंगळवार असला, एखाद्या जवळ देवीचं मंदिर असेल, त्या देवीच्या मंदिरात सुद्धा आपण मांडली पाहिजे. कारण बरेच जण त्या देवीच्या मंदिरात फक्त मंगळवारी जातील किंवा काही उत्सव असला. चतुर्थीला फक्त गणपतीच्या मंदिरात गर्दी होईल. इतर वेळेस गणपतीला भेटायला सहसा कोणी जात नाही. परीक्षा आणि चतुर्थी त्या दिवशी गणपतीच्या चेहरा दिसत नाही. म्हणून आपण जे जे गणपतीला भेटायला जातात त्यांना आपण तिथं भेटू आणि त्यांना सांगू, तो गणपती आज नुसता मोदक देऊन प्रसन्न होणार नाही. तो गणपती प्रसन्न करायचा असेल, मातृदेवो भव, पितृदेवो भव मंत्र प्रॅक्टिकली केला पाहिजे. आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय गणपती काम करत नाही. कारण गणपती स्वतः त्याच्या आई वडिलांचं दर्शन घेऊनच मग कामाला सुरुवात करतो. म्हणून आपण तिथं जेवढे कोणी असतील त्या मंदिरावाल्यांना सुद्धा आपण व्यवस्थित भाविकांना समजून सांगू गणपती काय आहे. आशीर्वाद घ्यायचा असेल कसा, भगवान शिवाचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर नुसतं लोटाभर पाण्याने भगवान शंकर प्रसन्न होणार नाही. एवढे सोपे नाही. जरी ते भोळे असले, म्हणजे नुसतं उद्या एखाद्याने नळ चालू करून ठेवला, तिथं आला घरी, चाललंय पाणी, नुसतं ते एखाद्या चित्रपटात बाहुबलीने पिंड धबधब्याखाली ठेवली म्हणजे लगेच काम होईल असं नाही. उद्या तर प्रत्येकजण धबधब्याखाली पिंडी स्थापन करीत. भगवान शिवांना जे अपेक्षित आहे ते काय अपेक्षित आहे ते आपल्या मार्गातून त्यांची सेवा आणि त्यांना काय अपेक्षित आहे ते आपण निश्चित या मार्गातून समजून घेऊ. आणि भविष्यात आपल्याला सगळ्यांचे आशीर्वाद गरजेचे, त्या दृष्टीने आपण या सर्व मार्ग उपक्रमातून निश्चित आपण कार्य करू. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला बरेचसे काही उपक्रम आगामी नियोजन आहे. ऊन वारा पाऊस त्यांचं काम करतील, आपण प्रत्येक सेवेकऱ्याने आपलं आपलं काम करायचं, एवढं लक्षात ठेवा. कोणी स्तुती करो, निंदा करो, परिस्थिती कशी असो, कोणी काही म्हणो, आपण प्रत्येकाने अतिशय चांगलं प्रामाणिकपणे निष्ठेने आपण हे सर्व ज्ञान घेऊन महाराज माऊलींचं हृदयात अधिष्ठान ठेवून आपण हे कामाला आपण सुरुवात करू, या कार्याला आपण सुरुवात करू. मी अधिक वेळ न घेता झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करून माझे शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ. अमृततुल्य हिरगुजाबद्दल आदरणीय आबासाहेबांच्या चरणी कोटी कोटी वंदन. सर्व